आज जो ब्लॉग असणार आहे याच्यामध्ये डेली रुटीन रेसिपी वगैरे या गोष्टी वगळता काही महत्त्वाचं आणि काही अशा गोष्टी असणार आहेत की ज्यातून तुम्हाला पण थोडंसं शिकायला मिळेल। पहिली गोष्ट, आज जो काय मी तुम्हाला म्हणजे आता जे शेअर करत आहे सांगत आहे यातील काही माझ्या अनुभवाचे बोल असतील ते असतील, पण अशीच आपल्याच यूट्यूब फॅमिलीमधल्या एका ताईची व्यथा म्हणेन मी ही आहे आणि व्यथा तिनं तुमच्यासाठी सांगितलेली आहे। ती यातून बाहेर पडली, पण तिचं असं म्हणणं होतं की तुझ्या चॅनलवरती तुझा ऑडियन्स खूप छान आहे, गेली 4-5 वर्ष झालं आपले व्हिडिओ बघते आणि तिची अशी मनापासून इच्छा होती की बाबा हे जे माझ्या बाबतीत जे काय आहे हे तू नक्कीच सांगावं आणि माझ्या वयातल्या खूप साऱ्या ताईंना फायदा होईल, तुझ्या व्हिडिओमधून चांगलं काहीतरी जाईल आणि लोकांना थोडंसं एक जागरूकता येण्यासाठी खूप दिवस बिचारी कॉन्टॅक्ट करत होते, खूप दिवस खूप वेळा फोन करत होते, सगळं करत होते, पण कॉन्टॅक्ट होत नव्हता कारण मला कॉल रिसिव्ह जास्त जमत नाहीत करायला। पण फायनली म्हणतात ना की कुठेतरी असा एखादा योगायोग येतो म्हणतात, तसा योगायोग आला आणि त्या दिवशी मी थोडीशी फ्री असताना मी कॉल रिसिव्ह केला, तर त्यांचा कॉल आला, बोलल्या, खूप छान वाटलं बोलून आणि त्यांनी जेव्हा त्या गोष्टी सांगितल्या तर त्या गोष्टी मलाही कळल्या की अरे ह्या गोष्टींचा फायदा मला सुद्धा भविष्यात पुढे जाऊन होणार आहे। असं नाही की आता माझं वय ते नाही आहे म्हणजे मला त्या गोष्टीचा फायदा होणार नाही आहे, नाही, या गोष्टीचा फायदा सगळ्या वयांना होणार आहे। कारण का, भले तुमचं वय नसू दे पण तुमच्या घरात त्या वयाची माणसं असतीलच ना, ज्यांच्या अशा कमेंट असतात किंवा जे असे बऱ्याच वेळेला मला टाकतात तिकडं मेसेज येऊन की बाबा ताई काय माहिती देव कधी बघतोय, एवढ्या सगळ्यांचं हे केलं, आम्हाला तिथंच ठेवलेलं आहे, ताई मी भाड्याच्या घरात राहत्या, ताई माझी परिस्थिती अशी आहे तशी आहे, अशा भरपूर कमेंट करणार। त्यांना सुद्धा आज मी सांगेन की बघा, प्रत्येक गोष्टीत पैसा किंवा ऐश्वर्य किंवा मोठं घर, मोठ्या गाड्या किंवा श्रीमंती याच्यावरच तुम्ही म्हणजे आनंदी आहात का हे डिपेंड नाही, हे तुम्हाला कळेल। फक्त एवढं सांगेन, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा आणि हो, जर तुम्हाला आवडला तुमच्यामध्ये जर असं कोणी असेल तर त्याला शेअर करा। पहिली गोष्ट, तुमची कमेंटची इथून सुरुवात करते। या ब्रेसलेटबद्दल भरपूर कमेंट आल्या, हे मला प्रमोशनसाठी आलेला आहे आणि तो व्हिडिओ बघा। प्रमोशनसाठी म्हणजे आपलीच एक घरगुती ताई पूजापाठमधलं भरपूर सारं साहित्य, अगरबत्त्या वगैरे ती सेल करते, तर तिच्याकडनं मी आता जो स्टॉक घेतला होता त्याच्यामध्ये तिनं तिच्या बहुतेक बिझनेसमध्ये हे प्रोडक्ट ॲड केलेलं आहे। हा टायगर ब्रेसलेट आणि हा मनी ब्रेसलेट आणि अजून एक आहे त्रिवेणी संरक्षण असं पाठवलं होतं की ताई बघ, मी माझ्याकडनं पाठवते, तुला आवडलं तर घाल किंवा तुम्ही वापरा आणि तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही शेअर करा म्हणून। बाकी ह्याच्याबद्दल मला काहीही आयडिया नाही, मी हे क्लिअर करते। चला मुद्द्यावरती येते। तर मला कॉल आला ताईंचा, मी बोलले, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा 40 ते 45 म्हणजे जवळ म्हणजे सुरू होतं बघा, 40, 45, 50, कोणाचं आधी येतं कोणाचं येतं, ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो ना ती प्रक्रिया, रजोनिवृत्ती असं म्हणतो बघा। तर त्याच्यामध्ये होणारा त्रास आणि त्यामध्ये एका ताईनं म्हणजे स्ट्रगल केलेला आहे, ज्याला ती मानसिक डिप्रेशन जो प्रकार म्हणतो तो। आणि ज्यावेळेला ती मला सांगत होती की ताई या काळामध्ये जर त्या स्त्रीला समजून नाही घेतलं तर खूप साऱ्या बाई सुसाईड अटेम्प्टसुद्धा करतात, खूप साऱ्या बायकांनी ते केलेलं आहे, काही जणी त्यात गेलेल्या आहेत आणि काही जणी सल्ल्यानं वाचलेल्या आहेत, काही जणी सावरून वाचलेल्या आहेत। त्यामुळे तुला खूप मनापासून सांगते की ही गोष्ट तू शेअर कर, कारण एवढं त्यात म्हणजे मानसिक डिप्रेशन येतं ना, म्हणजे शारीरिक तर त्यातली लक्षणं खूप वेगवेगळे आहेत। मेनोपॉजमध्ये ना खूप गोष्टी आहेत, एक म्हणजे झोपेचं असतं, पुन्हा शारीरिक काही दुखणं असतं, त्यात आपले महिन्याला येणारे पिरियड्स जे असतात त्या बंद होतात, काही जणांच्या 6 महिन्यातून येतात, काही जणांच्या वर्षातून येतात, त्या शारीरिक ज्या तक्रारी असतात ते वेगळं असतं, पण मेंटली सगळ्यात मोठं असतं आणि ती मेंटली त्यातून गेली। बरं, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपण खूप वेळा म्हणतो की पैशानेच माणूस सुखी असतो, जो श्रीमंत आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे गाडी बंगला आहे तो श्रीमंत, त्याच्या लाईफमध्ये काही टेन्शन नसेल असं ज्यांना वाटतं त्यांनी हे ऐका की जी ताई यातून गेले ना त्या ताईचा पेट्रोल पंप आहे, गोवामध्ये पेट्रोल पंप आहे आणि ती मला सांगत होती की तिचं लाईफ एक म्हणतात ना की महलातल्या राहणारी राणी जी असते ना तसं तिचं लाईफ आहे। तिच्या हाताखाली नोकर चाकर आहेत, गाड्या आहेत, सगळी प्रॉपर्टी, तिला काही कमी नाही आहे, एक महालातील राणी असं तिचं लाईफ आहे। पुढं मागं नोकर चाकर, एवढं मोठं लाईफ, एवढं ऐश्वर्य असून सुद्धा म्हणली
मी एवढ्या डिप्रेशनमध्ये होते आणि मी तो त्रास जो आहे ना तो मानसिक एवढा सहन केला आहे की म्हणजे त्यांना ते वेगळंच होतं. ते सांगत होते ना त्यावेळेला मला असं म्हणजे मन भरून येत होतं की एखाद्याला फायनान्शियली प्रॉब्लेम परवडला, एखाद्याला गरिबी परवडली, झोपडं परवडलं, पण शारीरिक व्याधी जेव्हा असतात मग त्या मानसिक असू दे किंवा ह्या अशा असू दे तर त्या किती त्रासदायक जाऊ शकतात. माणूस सगळ्यातून बाहेर पडू शकतो, पण ज्यावेळेला मेंटली प्रॉब्लेम असतो किंवा शारीरिक दुखणं असतं ना त्यावेळेला लक्षात ठेवा की त्याला बाहेर निघणं खूप अवघड असतं. तर त्यांनी मला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि काय सांगायला सांगितलं त्यांनी की तुझ्या ऑडियन्सला एवढंच सांग. आता जर माझे व्हिडिओ बघत असतील, घरातल्या भरपूर ताई बघत असतील ज्या माझ्या आईच्या वयाच्या आहेत, आजीच्या वयाच्या आहेत आणि ज्या अगदी किट्टोच्या वयाच्या मुलीसुद्धा आहेत, नवीन लग्न झालेल्या आहेत, 1-2 मुलांच्या आई आहेत, बाळ असलेल्या आई आहेत, मिक्स आपली फॅमिली आहे. तर त्यांना एक सांगेन की तुमच्या घरात जेंट्स लोकांना हा व्हिडिओ नक्की दाखवा माझा. आणि त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, मग ते कोणीही जेंट्स असू दे, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की बघा या काळामध्ये सगळ्यात जास्त शरीरावर तर परिणाम होतोच, पण या काळात सगळ्यात जास्त मेंटली परिणाम होतो. आणि त्यांनी असं मला सांगितलं की तू एवढंच सांग की तुमच्या त्या व्यक्तीला समजून घ्या. म्हणजे त्यांचं काय होत होतं सांगते, सगळं आहे, पैसा काय सगळं आहे, पण ना त्यांना असं सहन व्हायची नाही कुठली गोष्ट असू दे. जो आपण म्हणतो राग लगेच येणं म्हणतात ना, किंवा लगेच रिॲक्शन देणं वगैरे ह्या गोष्टी होत होत्या. बरं आता बघा त्यांचं वय, आता त्यांची मुलं पण मोठी आहेत, अजून सून नाही, कोणी नाही आहे, तरी पण त्यांना त्रास झाला. लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा सून आली त्रास होतो, जावयाला त्रास होतो, हे ते, पण अशाही गोष्टी असतात की ज्यातून त्रास होतो. अजून काहीच नाही आहे, लग्न वगैरे झालेले नाहीत मुलांची. अशा म्हणत होते की आज माझ्याकडे नवरा आणि पोरं सोडली तर माझ्याकडे माझी जवळची माणसं कोणीच नाही आहेत. त्या सिच्युएशनमध्ये मला समजूनच घेतलं नाही आहे. आजपर्यंत मी कमवलेली नाती होती, मी जपलेली माझी घरातली नाती होती की मी जी बांधून ठेवली होती, का तर मी कोणाला काही बोलायची नाही, जाऊ दे म्हणून सोडायची. पण ज्यावेळेला हा जो टप्पा येतो, जो 40, 45, 50चा जो टप्पा येतो ना, याच्यामध्ये हा प्रॉब्लेम सर्रास बायकांना होतो. हार्मोन्स चेंजेस वगैरे म्हणतात ना, ह्या गोष्टी होतात. आणि यामध्ये ना माणसाला जर बोललं कोणी काय किंवा हे झालं त्याला सहन होत नाही आणि तो लगेच मग त्याला रिॲक्शन द्यायला जातो. आणि ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्यामुळे माझ्या जवळची माणसं सगळी लांब झालेली आहेत आणि कोणीही नाही आहे, फक्त माझा नवरा आणि माझी मुलंच आहेत. आणि मी पण आता मला एवढं ठाम झाले की आपण एवढं म्हणजे आता बघा 40 नंतर हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्ही जवळजवळ 20 वर्ष तरी तुम्ही नाती जपलेले असतात, 20-25 वर्ष, आणि नंतर त्या नात्यांना वाटते की अरे ही पहिला काय बोलत नव्हती, आता बोलते, आता आम्हाला म्हणते, आता विरोध करते, आणि त्यामुळे ती नाती लांब जातात. त्यामुळे आता त्यांनी मनाला एवढं घट्ट केलं की आता जे गेलं ते गेलं, मला काय आता त्याच हे नाही, मी आता कशी व्यवस्थित राहील आणि माझा परिवार कसा व्यवस्थित राहील ह्या गोष्टी मी बघते. कारण लोकांनी समजूनच घेतलं नाही की बाबा हिला नेमका त्रास काय होतोय, कुठल्या ह्याच्यातून जाते आहे, ही जी मनस्थिती काय आहे, का असं होतंय. घरातल्यानी तो विचार करायला पाहिजे ना की बघा एखादी बाई आयुष्यभर प्रपंच करते, संसार करते, गप करते, सगळं ऐकून घेते गप करते. पण ज्यावेळेला हा काळ असतो ना त्यावेळेला तिला सगळं म्हणजे शरीरात सगळं चेंज होतात आणि त्यावेळेला ना ह्या गोष्टी खूप असतात. म्हणजे मी कसं सांगते, आईवरनं सांगते, माझ्या आईच्याही आयुष्यामध्ये हा काळ आलेला आहे म्हणायला हरकत नाही, अजून पण म्हणायला हरकत नाही की बाबा तसं होतं तिला. तर काय होतं माझ्या लग्नानंतर सांगते, माझ्या लग्नानंतर 4-5 वर्षानंतरची गोष्ट आहे की आईचं खटके उडायला लागले सगळ्यांशी. मग तिच्या माहेराच्या असू दे किंवा कोण असू दे, असं बाहेर शेजार पाजार जे कोणी असू दे, ती लोक काय म्हणायची माहिती आहे का, हां नंदा पूर्वी किती छान होती, पूर्वी काय पण म्हणू दे बोलू दे, काय बोलायची नाही, भांडायची नाही, काही नाही, आणि आता जरा काय बोललं की लगेच भांडत्या, पहिल्यासारखं हिच्यात प्रेम राहिलं नाही, बदलले आहे, आणि आता हिचं पोरं करायला लागले, पैसा यायला लागलाय, श्रीमंती यायला लागलाय म्हणून हिला गर्व यायला लागलाय, असं तसं तिला बोललं जायचं. मग मी तिला बोलला, ती म्हणले माझं असं काही नाही आहे, मला पहिला सहन होत होतं, मला आता सहन होत नाही म्हणली. मला का कोण असतो, आता कोण काय बोललं मला राग येतो म्हणली. आणि मग मी लगेच त्याला उलटं बोलते, मग ते घरातले असू दे नाही तर बाहेरचे असू दे, मग मी त्याला उलटं बोलतो. मग त्यांना वाटतं की एवढा दिवस ही काय बोलत नव्हती, एवढा दिवस ही होती म्हणजे मी प्रेमळ होती, आणि आता माझ्याकडे सगळं आलं किंवा माझी पोरं आता सेटल व्हायला लागलेत म्हणून मी गर्विष्ठ झाले, असा लोकांचा समज होतोय म्हणली. पण तिची ती मानसिकता जी होती ना ती त्यामुळे होती, त्यामुळे ती तशी रिॲक्शन देत होती किंवा त्यामुळे तिच्यासोबत हे होत होतं. आणि मग ते असंच झालं लोकांचं की तुम्हाला सांगू,
एक म्हण आहे, कुठेही बघा, तुमच्या आयुष्यात घ्या, कशातही घ्या, कुठल्याही नात्यात घ्या, तर हक छोड़ के तो देखो, काटे भी गुलाब हो जाएंगे, और हक मांग के भी देखो, गुलाब भी काटे हो जाएंगे. म्हणजे काय कळलं असेल तुम्हाला? म्हणजे तुम्ही हकचं हे सोडा, पण तुम्ही एखादी गोष्ट एखाद्यानं बोललंही केले, तुम्ही सोडून द्या. तुम्ही खूप चांगले ठरता, अरे खूप चांगले, खूप चांगले, काही बोलत नाही, काहीही करत नाही, खूप चांगले. पण ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो आणि तुम्ही बोलता, त्यावेळेला काय, अरे खूपच आगाव आहे, तिला बोलणंच नाहीये. कारण आईसोबत पण झाला होता. आणि अशा भरपूर साऱ्या ज्या घरात आया आहेत, आपणही त्यातून जाणार आहोत. आता माझं वय 35-36 सुरू आहे. आता अजून एक म्हणताना 5 वर्षात मीही त्या ह्याला जाईल. म्हणजे ते आपली एक तयारी करून ठेवणं आपण गरजेचं असतं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला, योग्य खाणं पिणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर वेळेवर जे काय आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम होतील, या वयात दुर्लक्ष करायचं नाही, वेळेवर घ्यायचं, वेळेवर सगळं करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या फॅमिलीमधील या वयातील ज्या काही बायका आहेत, त्यांना त्यांच्या नवऱ्यांनी, मुलांनी खूप समजून घेणं गरजेचं आहे, खूप समजून घेणं गरजेचं आहे. की पूर्वी असं होतं, आता नाहीये. पूर्वीचं शरीर पण आता नाहीये ना तिचं. पूर्वी ती तरुण होती, आता ती वय झालेली आहे. मग तसंच त्या शरीरामध्ये सुद्धा बदल होतात. तर तुम्ही तो विचार करून तुमच्या घरातील प्रत्येक स्त्रीला जपा या काळामध्ये. कारण या काळामध्ये शारीरिक दुखणी तर लागतात प्रचंड प्रमाणात, पण मानसिक सुद्धा खूप होतं. आणि अशा ह्याच्यामध्ये ज्यांना कोणाला मेंटली खूप त्रास येतो आणि ज्या खूप डिप्रेशनमध्ये जाऊन मग काहीतरी स्वतःचं काहीतरी करणं किंवा एकदम हायपर वगैरे ह्या गोष्टी करतात ना, त्यांना एक सांगेन की तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या, योग्य आहार घ्या, तुमच्या सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवा, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, तुम्ही थोडासा व्यायाम करा. त्या काळात सांगते, त्या पिरियडमध्ये असणाऱ्या ताईंना सांगते, दुर्लक्ष करू नका, तुम्ही स्वतःला जपायला चालू करा. म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की 40 नंतर तरी, इतर वेळी ठीक आहे प्रपंचासाठी, पण निदान 40 नंतर तरी आपण आपल्याला जपणं गरजेचं आहे. आपण आपल्यासाठी सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता त्यांच्याकडे काय नाही आहे, सगळं असून सुद्धा त्यांनी खूप मोठा काळ या त्रासात घालवलेला आहे. आता येते मेन मुद्द्यावर. ताईंचे तर आभारी की बाबा मलाही या गोष्टी काही माहीत नव्हत्या एवढ्या, त्यांच्यामुळे झाल्या. अजूंही भरपूर त्यांनी काय काय माहिती दिली ती पण माझ्या डोक्यात तेवढी नाही आहे. जेवढी बसली तेवढी मी तुम्हाला शेअर केली, कारण या गोष्टीबद्दल मला काय एवढं माहीत नव्हतं. आईचं ते येत होतं, आम्ही म्हणायचो की ठीक आहे बाबा, किती सण करणार. आज कळते की बाबा ती का म्हणजे अशी होती, किंवा ती अशी एवढी हायपर का व्हायची, तिला त्रास का व्हायचा. कारण लोक तिला बोलायची, मग घरातली असू दे, जवळची, लांबची, रक्ताची, नात्याची, की बदलले हिच्यात खूप बदल झालाय अशी बोलायची. आणि त्याला मग ही खोच्या खाऊन भांडायचीच, ही दुसरं काय करायचीच नाहीये, खोच्या खावायची आणि भांडायची, बाकी काय केलं नाही. आजीचं तुम्ही पाहिलं, एवढं आलंय, एवढं प्रेमान ठेवून घेतलंय, तिचं मन कशात जांभळात. वय झाल्यानंतर ती मेंटॅलिटी येते, ती बाळाची येते. लहान बाळ कशी करतात, आता त्याला आपण बोलू शकत नाही, भांडू शकत नाहीये का, त्या वयात ते तेच करणार आहे. तसं प्रत्येकानं आपापल्या घरामध्ये जे ते असतं ना, ते बॅलन्स करून राहा. आणि आता महत्त्वाचा पॉईंट अजून एक येतो, तो म्हणजे ज्या ताई म्हणतात की माझ्याकडे घर नाही, मी किती दिवस रेंटच्या घरात राहायचं. काही जण म्हणतात की आम्ही खूप ॲडजस्ट करून जीवन जगतो. काही जण म्हणतात की बाबा आमची खूप स्वप्न आहेत, तीच पूर्ण होत नाहीत, मग देवाला दोष देतात, हे ते करतात. तर तुम्ही झोपडीत राहा, तुम्ही महलात राहा, कुठेही राहा, पण जे असमाधानी ताई आहेत, ज्या असमाधानी, आता काही गरीबच असमाधानी असं नाही आहे ताई नो, ज्यांच्याकडे एक बंगला आहे. आता समजा माझ्याकडे हे घर आहे, बंगला आहे, मी जर विचार केला की यार माझ्यापेक्षा त्याचा खूप मोठा आहे. आता माझ्यासारख्या यूट्यूबर भरपूर आहेत, असतील माझ्यापेक्षाही त्यांची 4 पटीनं घरं. तर मी जर हा विचार केला की यार माझ्यापेक्षा त्यांचं छान आहे, मग ते मला पाहिजे, किंवा ते का माझ्या नशिबात नाही आहे, किंवा तसलंच पाहिजे म्हणून जर मी त्रास करून घेत राहिले, किंवा मी स्वतःला म्हणायला लागले की देवाने त्यांना दिलं, मला दिलं नाही, म्हणजे काय, हातातलं सोडायचं आणि पळत्याच्या मागं पळायचं. बरोबर, यानं तुम्ही काय होता, त्रासात जाता. तुमच्या आयुष्यात जेही असू दे, अगदी झोपडा असू दे, सगळं असू दे, असेल ते समाधानी माना, असेल ते तुमचं आहे, तुमचं स्वतःचं आहे, त्याचा आनंद घ्या. याचं कारण एक सांगते, ज्या ताईंबद्दल मी बोलले त्यांनी खूप त्रास सहन केलाय त्यातून, आणि एवढ्या म्हणजे टेन्शनमधून गेलेत, किंवा एवढ्या त्रासातून कुठल्या ट्रीटमेंट वगैरे काय काय भरपूर सारं घेतलेलं आहे त्यांनी, तेव्हा कुठं त्यातून बाहेर निघालेले आहेत त्या डिप्रेशनमधनं.
नवरा तर चांगला आहे, पोरं तर चांगले आहेत, म्हणजे काय वेगळंच हे. मला सांगा, त्यांच्याकडे एवढा पैसा, एवढं सगळं असून पण त्या म्हणजे त्रासात होत्या. मग आज तुम्ही एक विचार करा की तुमच्याकडे अशा कुठल्या गोष्टी नाही आहेत, अशा कुठल्या ज्या गोष्टी नाही आहेत जे श्रीमंताकडे आहे, सगळं सुख आहे, पण ही गोष्ट त्यांच्याकडे आहे म्हणून ते दुःखी आहे. तर तुम्ही काय बघा की त्यांची घर बंगला गाडी, त्यांची इस्टेट प्रॉपर्टी ते बघू नका. त्यांच्या आयुष्यात जे दुःख आहे किंवा जो त्रास आहे तुम्ही तो बघा आणि तुम्ही मनाला म्हणा तो त्रास मला नाहीये, म्हणजे मी त्यांच्यापेक्षाही सुखी आहे. हे ज्या दिवशी तुम्ही विचार करता त्या दिवशी ज्या असंतुष्ट आहेत किंवा ज्या खूप त्रास करून घेतात स्वतःला की माझं का असं, मलाच का नाही किंवा माझा नवरा काय, मला एका ताईन तर मला आहे ना व्हॉट्सअपला सांगितलं होतं, डायरेक्ट झाली बोलायला लागली की माझा नवरा काय माहीत मला भाड्याच्याच खोलीत बहुतेक मारतोय का काय, स्वतः पण त्याच मरतोय का काय, आणि कधी घेतोय का नाही, करतोय का नाही. ताई तो सुपारीचा उपाय मला सांग म्हणून आलती. मी तिला म्हणलं, तिला समजावलं, माझ्या 2 भाषेतच मी तिला समजावलं, जास्त काय लांबड लावली नाही, की बाई तुझा नवरा तुला आहे, 2 घास सुखाचं खायला घालतोय, त्या जिथं राहताय तिथलं भाडं भरतोय, तुमच्या आयुष्यात दुसरं काय टेन्शन आहे का, तर नाही म्हणले. टेन्शन नाही पण माझी स्वप्न आहेत. अगं बाई म्हणलं वेळेनुसार होतील पूर्ण, तुला जर आताच सगळं पाहिजे आताच सगळं नाही, याचं झालं त्याचं झालं त्याचं होऊ दे म्हणलं, त्याच्या आयुष्यात आणि काय टेन्शन आहे का बघ म्हणलं, जाऊन तो संध्याकाळी शांत झोपतोय का बघ, त्याला व्यवस्थित झोप लागते का बघ, त्याला कुठले आजार आहेत का बघ, त्याच्या मागे आणि काही व्याप आहे का बघ. नुसतं त्यांचं सुख बघू नका. आणि ते सगळं जर असेल आणि त्याच्यामुळे जर तो सुखी नसेल तर लक्षात ठेव तुझ्याकडे नाहीये तरी तू सुखी आहे. तिला 2 शब्दात व्यवस्थित कळलं आणि ती खरंच माझे आभार मानली की ताई 2 शब्दात तुम्ही मला पूर्ण गोष्टी अशा सांगितल्या की मला विचार करायला भाग पाडलं की आहे तो नवरा आपल्याबरोबर आहे, आपण त्या भाड्याच्या खोलीत राहतोय, 2 घास तो आणून घालतोय, आपण सुखानं खातो, सुखानं झोप घेतो, कुठलं दुखणं नाही, आजार पण नाही, काहीही नाहीये, तर आपण सुखी आहे हे तिला समजलं. तसंच मी तुम्हाला सांगेन की प्रत्येक वेळेला पैसा म्हणजे सुख असतं असं नाही. आता आम्ही सुद्धा सगळ्या ह्याच्यातून गेलोय. मी तर माझ्या आयुष्यातलं सगळं तुम्हाला शेअर केलं, जे सांगण्याजोगं आहे ते, जे सांगण्याजोगं नाही आहे त्या तर गोष्टी सोडाच. पण पहिल्यापासून ना मी कधी लोकांकडे लक्ष दिलेलं नाही आहे. म्हणजे त्या लोकांच्या आयुष्यात किती आलं किती गेलं, लक्ष म्हणजे काय, मी काय असं काय कोणाच्या ह्याच्यात सहभागी झाले असं नाही, पण मी ते कधी गोष्ट असा नाही विचार केला की त्याच्याकडे ती आहे ती माझ्याकडे असावी, मी असा नाही विचार केला. मी काय करायचे की आपलं पुढचं धोरण म्हणजे आपलं इन्कम, आपला नवरा किती कमवणं असतो ते बघून तुम्हाला सगळं दाखवलंय. मी हिशोब कशा करायचे, कसं लिहून ठेवायचे, मी कसं ॲडजस्ट करायचं, सगळं टोटली माहीत आहे. मी त्या गोष्टी तयार करायला सुरुवात केली आणि त्यातून तो ठेंबेचा जो प्रवास आहे तो आम्ही चालू केला. म्हणजे काय, जे दिलेलं होतं देवानं, पहिला ते छोटं घर, नंतर मोठं, नंतर थोडंसं भाड्याचं चांगलं घर, त्याच्यानंतर मग 2 खोल्याचं थोडंसं स्लॅबचं भाड्याने घेतलेलं होतं, ज्याला 4000 भाडं होतं ते, तिथून मग तो प्रवास. म्हणजे जिथं जाईल तिथं आहे ना, छान आहे आपलं, आपण हॅपी राहायचंय. या गोष्टी केल्या म्हणून डिप्रेशनमध्ये न जाता आनंदी राहिलो, त्यात जशा येतील तशा सिच्युएशनमध्ये आनंदी राहिलो. त्या आनंदी राहिल्यामुळं प्रगती होते. तुम्ही जर नाही आहे म्हणून त्यात डिप्रेशनमध्ये राहिला, आनंदात म्हणजे राहता, तुम्ही त्यावेळेला टेन्शनमध्ये राहता, तर लक्षात ठेवा ती समोरची गोष्ट आपल्याला खेचायला खूप त्रास होतो. असंतुष्ट असणाऱ्या ताईंसाठी एक सल्ला देईन की एकदा कोर्टात जायचं आणि कोर्टात जाऊन बघायचं काय कंडिशन आहे काय, आणि एकदा दवाखान्यात जायचं. जे मोठे दवाखाने आहेत जिथं लोक आजारी आहेत, ॲडमिट आहेत किंवा खूप मोठ्या गोष्टीतून जातात, या 2 जागी एकदा जा तुम्ही आणि तिथं जाऊन त्यांना विचारायचं फक्त काय त्रास आहे तुम्हाला. जे दवाखान्यात आहेत पेशंटला काय ते काय म्हणतं माहिती आहे का, मला पैसा नको, मला काही नको, मला फक्त म्हणजे मी चांगला किंवा मला आराम पाहिजे किंवा मला हा त्रास नको. त्याच्याकडे एवढा जरी पैसा असेल ना तरी तो काय म्हणणार आहे, मला पैसा नको, मला हे दुखणं बरं पाहिजे. 2 ठिकाणी जाऊन या आणि तिथनं आल्यानंतर तुम्ही विचार करा ह्या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात नाही आहेत, म्हणजे सगळ्यात सुखी आणि श्रीमंत मी आहे का. तर ह्या असह्य होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या खूप त्रासदायक असणाऱ्या गोष्टी आहेत, त्या तुमच्याकडे नाही आहेत म्हणून तुम्ही सुखी आहे. हे तुम्ही ज्या दिवशी विचार करताल ना त्या दिवशी तुम्ही आयुष्यात कधीही नाराज राहणार. या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की तुमच्या घरात
40, 45, 50 या वयातील कुठलीही स्त्री असू दे, तुमची आई असू दे किंवा तुमचे सासू असू दे किंवा तुम्ही स्वतः असू दे, तर प्रत्येकानं घरातल्यानं त्या व्यक्तीच्या जे होणारे मूड चेंज आहेत ना त्याला जपा, त्याच्यावर विचार करा, समजून घ्या ते. आणि आता माझं वय 35-36 आहे ना, मला पण थोडंफार आधी मधी होतं म्हणजे मी जसं म्हणलं अचानक माझा पारा असा हाय जातो, अचानक खाली आपटतो. जेव्हा माझा पारा हाय जातो, माझी लगम माझ्या हातात मी ठेवले पहिल्यापासून, की मला कुठं ब्रेक लावायचा माहिती आहे, कुठं स्पीड द्यायचा माहिती आहे. कारण मला माहिती आहे की पारा हाय जातो नुकसान माझंच आहे आणि पारा कमी येतो नुकसान माझंच आहे. मी त्यात बॅलन्स करून माझं ठेवते आणि चालते. पण ह्या गोष्टी मला सुद्धा होतात, सध्या तरी होतात भरपूर प्रमाणात. कधी कधी मग असं राग येतो ना की असं वाटतं की जोरात जोरात वरडावं. एकदा किचळलेले पण होते पोरांना. काय फरक पडत नाही ताई, नो अजिबात फरक पडत नाही. तिकडे ओरड नाही, किचळ नाही, काही पण कर, काही फरक पडत नाही. असंच म्हणजे ते काय म्हणतात छोटीशीच गोष्ट असते, पण ते वाटतं ना की बाबा यार किती करायचं, ते किती बघायचं, यांनी पण थोडासा विचार करावा पोरांनी, असं येतं. पण काही नाही आहे, ते त्यांचं ते म्हणतात चालूच राहतं. कारण त्यांच्या वयात ते समजलं नसते त्यांना. आपल्या वयात जे असतं ते म्हणतात ना की सगळं फिरलेलं असतं आपलं शरीराचं चक्र, हार्मोन चेंजेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आपण जात असतो. म्हणजे ते काय आहे का सांगा, फॅमिली, परिवार, मी तर म्हणेन एखादा कारखाना चालवणं सोपं आहे, देश चालवणं सोपं आहे, पण फॅमिली चालवणं खूप अवघड आहे. कुटुंब चालवणं, त्या कुटुंबात 2 माणसं असू दे, 4 माणसं असू दे, नाही तर 10 माणसं असू दे, ते चालवणं खूप अवघड आहे, असं माझं तर मत आहे बरं का. कारण खूप गोष्टी असतात कुटुंबामध्ये. बाकीच्या गोष्टी ठीक आहे, याचं त्याच्यावर ढकला येते, त्याचं त्याच्यावर ढकला येते, याला काय म्हणतात गिस्किट टोपी उसकेसर, उसकी टोपी उसकेसर. घरामध्ये कुठलं काय नसतं, काय नाही. त्यामुळे ते पण आपल्याला चालवणं गरजेचं आहे. असो, आता आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. छान, मी जसं म्हणलं जेवणामध्ये मी थोडंसं चेंज करत आहे. कारण त्याच ताईने सांगितले की बाबा होता होईल तेवढं कडधान्य खा, तुम्ही पालेभाज्या जास्त प्रमाणात खा, फ्रूट्स खा, पुन्हा सलाडचं प्रमाण जास्त ठेवा आणि बेकरी प्रोडक्ट पूर्ण टाळा म्हणून त्यांनी सांगितलं. आता आमच्यात तर म्हणतात तसं बेकरी प्रोडक्ट म्हटलं की थोडंफार येतं, हळूहळू त्या आपण गोष्टी कमी करूया. आणि तुम्हालाही सांगेन की त्या वयातले जर तुम्ही असाल तर तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि ज्यावेळेला मूड वर खाली जर तुमचा होत असेल ना, तर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि नसेल तर मी म्हणलं ना आता की मूड का खालीवर होतोय, ह्या गोष्टीचा तुम्ही सुद्धा विचार करा. तुमच्या ह्याच्यावर तुमचा सुद्धा ब्रेक लावा. असं नाही की बाबा तुमचे हार्मोन्स चेंज होतात, तुम्हाला हे सगळा प्रॉब्लेम होतोय म्हणजे मग तुम्ही पण विचार नाही करायचा, असं पण नाही. जसं आता पेशंट असतं एखादं, डॉक्टर येतो, इलाज करतो, इंजेक्शन गोळ्या औषध तुम्हाला देतो, त्या गोळ्या तुम्हीच खाणं गरजेचं आहे, वेळेवर जेवणं गरजेचं आहे, तुमची काळजी पण घेणं तुम्हालाच गरजेचं असतं ना. की असं नाही की बाबा डॉक्टर सगळं करणार आहे, मला काय करायचं नाही आहे. तसं ज्यावेळेला तुमच्या आयुष्यात अशी काय कंडिशन येते, जो मेनोपॉज म्हणून असतो, त्यावेळेला लक्षात ठेवा जे काही उपचार इलाज असतील किंवा एखाद्या घरातल्या फॅमिलीने समजूतदारपणा हा 50%, पण 50% तुम्हीही द्यायला पाहिजे. ज्यावेळेला तुमचे मूड अपडाऊन होतात त्यावेळेला चांगल्या गोष्टी बघा, चांगलं वाचा, चांगले विचार करा. आणि ज्यावेळेला असं काय होतं, जसं आता ते ताई म्हणलं की या ह्याच्यामध्ये असं पण झालंय की बायका सुसाईड अटेम्प्ट केलंय, तर त्यांनी पण हे विचार करा की यातून मिळणार आहे काय, कोण जाणार आहे, कोणाचं काय होणार आहे, यातून कोणाचं काही जात नाही, काही नाही. जो तो आयुष्यामध्ये पुढे चालत राहतो, जे काय जातं तुमचं जातं. टेन्शनवर मात करायला शिका, ना की टेन्शन तुमच्यावर हावी होईल अशा गोष्टी काही करू नका. तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.